नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर तुम्ही सगळ्यांनी लग्नामध्ये वगैरे मठ्ठा पिलाच असाल। तर बरेच वेळेस काय होतं की जे लग्नामधले मठ्ठे असतात ते घरी प्रत्येकांना म्हणजे जमत नाही, थोडंसं काहीतरी बिघडतं, त्यात काय टाकायचं हे थोडंसं कन्फ्युजन होतं। तर आता तोच लग्नामधला मठ्ठा, ती चव आणि अशा एकदम कडकनाथ गार गार मठ्ठा प्यायला अप्रतिम लागतं। तर आज मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी दही घेतलेला आहे। माझं दही हे ताजं आहे, याच मापाने मी दही घेतलेलं आहे। हे जे पाणी आहे इतकं दही होतं सहसा। तर आता याला मी घोळून घेणार आहे, घोळून रवीनी घेणार आहे। हे तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा ताक बनवून घेऊ शकता। अगोदर आपण याचं ताक बनवून घेऊ। जे रवीनी बनवतात ते खूप एकदम टेस्ट थोडीशी जास्त येते, त्याला छान चव येते। मिक्सर मधलं थोडंसं म्हणजे लागतं तरी ते पण छान, पण रवीची टेस्ट मला आवडते, रवीनी बनवलेल्या ताकाची। तर आपण याला आता ताक बनवून घेऊया अगोदर। हे बघा, ती रवीनी मी असं थोडंसं घोळून घेते। जास्त ताक घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। काही जणांना जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही तसं घट्टही बनवू शकता। मठ्ठा हे पचन व्यवस्थित करतं, जेवल्यानंतर सुद्धा तुम्ही खाऊ शकता, म्हणजे पिऊ शकता। मठ्ठ्यामुळं पचन व्यवस्थित होतं आणि टेस्ट सुद्धा छान लागते याची मठ्ठ्याची, शरीराला चांगलं पण असतं। आता आपलं ताक झालेलं आहे, याचा आता आपण मसाला बनवून घेऊया। तर मठ्ठा बनवण्यासाठी मी इथे एक भांड घेतलेलं आहे। यात मी अगोदर पिठी साखर बनवून घेतलेली होती, त्यामुळे असंच घेतलेलं आहे, याला काही धुतलेलं नाही। तुम्ही तुमचं फ्रेश सुद्धा भांड तुम्ही घेऊ शकता। यात बघा मी किती छोटी मिरची टाकते, इतकीच। जास्त जर टाकली मिरची तर तिखटपणा येईल मठ्ठ्यामध्ये, हलकीशी टाकायची आहे। जर मोठी असेल तर अर्धीच टाका। तर यात मी मिरची टाकलेली आहे। आता आपण 1 टेबलस्पून म्हणा किंवा अर्धा टेबलस्पून म्हणा, हलकासा गोडवा पण असतो, तर ही छोटा आहे टेबलस्पून। जर पोह्याचा टेबलस्पून घेतला तुम्ही पोहे खायच्या, तर त्याच्यानी अर्धा टीस्पून साखर टाका। आता यात जातील आपले जिरे टाकते मी सपाट, छोट्या ह्याच्यानी सपाट चमचा टाकते। यात जाईल आता सगळ्यात महत्वाचं, जे की खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे आलं। तर आलं मी असंचही टाकणार नाही आणि याला आल्याला आपण अगोदर खिसून टाकूया, ताकात डायरेक्ट टाकणार नाही। यात खिसून मग पिसून घेऊ त्याला, मग टाकू। जर असंच जर टाकला तर ते दाताखाली येईल आणि कचकच लागेल, म्हणून अगोदर मी याला खिसून घेते आल्याला। आपल्याला आल्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवायचं आहे। आल्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवायचं आहे, जेणेकरून त्याची चव ही, मठ्ठ्याची चव ही अप्रतिम लागेल। तर इतकं टाकणार नाही मी, यातलं अर्ध टाकेन आलं। तर अर्ध इतकं म्हणजे 1 इंच ते 1.5 इंच आलं मी यात टाकणार आहे। खिसून परत पेस्ट बनवणार आहे याची मी, जेणेकरून आपल्या दाताला कचकच लागणार नाही आणि छान अशी चव सुद्धा येईल याची। तर आलं हे खिसून झालेलं आहे बघा, त्याचं मी पेस्ट सुद्धा करून घेणार आहे। फक्त खिसलेलंच टाकणार नाही, खिसलेलं जर टाकलं तर दाताखाली येईल तुमच्या आणि कचकच लागेल। आल्यासोबतच आपल्याला महत्वाचं आहे काळं मीठ, जे की माझ्याकडं पेस्ट आहे। तुमच्याकडे खडा मीठ असेल तर खडा मीठ सुद्धा टाकू शकता तुम्ही। अगोदर अर्धा चम्मच टाका, मग तुमची टेस्ट बघून तुम्ही टाकू शकता, म्हणजे ऍड करू शकता मीठ। अगोदर थोडंसं टाका, एकदम टाकू नका, जास्त खारट होईल। तर मी अर्धा टीस्पून आलं टाकलेलं, काळं मीठ टाकलेलं आहे। आता याची आपण पेस्ट बनवून घेऊ। बघा, ही पेस्ट ही तयार झालेली आहे, पण थोडेसे जिरे मोठे वाटतायत, त्यामुळे मी थोडंसं ताक टाकणार आहे यात आणि परत हलवून घेणार आहे,
जेणेकरून याची पेस्ट ही मस्त एकदम बारीक होईल आणि दाताखाली लागणार नाही आपल्या। थोडंसं यात मी ताक टाकते, एक छोटी पळी आहे एकदम माझी, तर त्या पळीने थोडंसं एक पळी टाकलेला आहे। याचा परत आपण पेस्ट बनवू। तर बघा आपली छान अशी पेस्ट तयार झालेली आहे, अगदी बारीक झालेली आहे। आता याला आपण यात मिक्स करून घेऊ ताकामध्ये। यात थोडंसं पाणी घालून जरी तुम्ही घेतलात तरी चालेल। हे आता मिक्स करून झालेलं आहे। आता यात आपलं थोडंसं जाईल, अगदी थोडंसं किंचित साधं मीठ, आणि तुम्ही याची टेस्ट चव करून बघा, म्हणजे चव घेऊन बघा टेस्ट, म्हणजे कळेल तुम्हाला की कसं झालेला आहे मठ्ठा। तर यात जाईल आपलं हिरवगार कोथिंबीर, एकदम अप्रतिम अशी ही चव झालेली आहे। तर यात जाईल आता आपली कोथिंबीर। तर कोथिंबीर ही मी यात टाकून घेते, आणि त्याचबरोबर आपले जातील बर्फ म्हणजेच आईस चे क्यूब्स जातील, जेणेकरून आपला हा मठ्ठा लगेच पिण्यासाठी तयार होईल। एकदम आईस टाकल्यामुळं थंडगार होतं हे लगेच, आणि सर्व करू शकता तुम्ही असं। तर आपला हा थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे। मी भरपूर आईसचे तुकडे घातलेले आहेत, जेणेकरून पटकन आपल्याला पिता यावं। तर करून पहा। मी याला आता सर्व करते। तर आता याला मी सर्व करते। आपला थंडगार मठ्ठा हा तयार झालेला आहे। बाहेरून उन्हातून आलात किंवा जेवण जरी केलात तुम्ही तरी पिण्यासाठी खूप छान आहे। थंडगार जेवण केलेलं छानपैकी पचन होतं मठ्ठ्यामुळे। तर करून पहा आणि मठ्ठ्याचा सगळेजण आनंद घ्या। आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।